इयत्ता 8वी मध्ये इतिहास या विषयामध्ये 5वं प्रकरण आहे. त्याचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. भारतीय समाजामध्ये जो मागासलेपणा होता किंवा समाजामध्ये असणारी जी अंधश्रद्धा, कर्मकांड, जो मागासलेपणा होता, या मागासलेपणाच्या विरोधामध्ये आपले काही भारतीय समाजसुधारक त्या ठिकाणी पुढे येऊ लागले. याचा येण्याचा उद्देश असा झाला होता की भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण प्रणाली ही सुरू झालेली होती आणि इंग्रजांच्या शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतामध्ये नवे विचार, नवे कल्पना, नवीन तत्वज्ञान याचा प्रसार त्या ठिकाणी होऊ लागला. त्यामुळे आपल्या भारतीय समाज रचनेमध्ये असलेला जो मागासलेपणा आहे हे दूर करण्याचे विचार आपल्या भारतीय तरुणामध्ये येऊ लागले. कारण आपल्या भारतीय तरुणांनी काय केलं होतं, पाश्चात्य शिक्षण म्हणजे पश्चिम भागामध्ये युरोपामध्ये असणारं जी शिक्षण प्रणाली इंग्रजांनी जी भारतामध्ये आणली होती, त्यामधील असणारे आधुनिक विचारसरणी आपल्या भारतीय तरुणांनी त्या ठिकाणी आत्मसात केली होती. आणि भारतीय तरुणांच्या लक्षात आलेलं होतं, आपल्या देशाला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर अगोदर आपण काय केलं पाहिजे, आपला समाज हा विकसित केला पाहिजे आणि आपल्या समाजामधील असणारे जे दोष होते ते दूर केले पाहिजे. कारण का आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असंख्य जातीय संस्था आहेत आणि या जाती संस्थेमध्ये एकमेकांमध्ये कसं आहे, भेदभाव आहे, उच्च-नीचता आहे. या उच्च-नीचतेचा परिणाम कशा पद्धतीने झाला की समाजाचा विकास त्या ठिकाणी होऊ शकला नाही. आणि जातीभेदामुळे, अंधश्रद्धेमुळे, कर्मकांडामुळे, या कारणामुळे आपल्या समाजाचा त्या ठिकाणी विकास झाला. त्यासाठी काही समाजसुधारक त्या ठिकाणी पुढे आले आणि या समाजसुधारकांनी त्या ठिकाणी काही सामाजिक संस्था त्या ठिकाणी स्थापन केल्या आणि या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करायला सुरुवात त्या ठिकाणी केली. पहिल्यांदा राजाराम मोहन राय यांनी त्या ठिकाणी ब्राह्मो समाज ही संस्था त्या ठिकाणी स्थापन केली. ब्राह्मो समाज ही संस्था स्थापन करण्याचा उद्देश समाजामधील असणारे सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा एकमेव उद्देश त्या ठिकाणी. त्यामध्ये समाजामध्ये असणारी जी उच्च-नीचता आहे अशा भेदभावास त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी विरोध केला. समाजामध्ये असणारी जी उच्च-नीचता आहे किंवा स्त्री पुरुष यांच्यामध्ये असणारा जो भेदभाव आहे या दूर करण्यासाठी समाजामध्ये त्यांनी जनजागृती त्या ठिकाणी घडवली. त्यानंतर कर्मकांडास विरोध करणे. कारण समाजामध्ये अशा पद्धतीचे कर्मकांड केले जात असतात की या कर्मकांडामुळे अनेक अघोरी कृत्य त्या ठिकाणी समाजामध्ये केले जात होते. कारण एखादं उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं, एखाद्या कुटुंबामध्ये जर त्या कुटुंबामध्ये एकाला त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी अपत्य होय, मुलगा त्या ठिकाणी वारसाला त्या ठिकाणी जन्माला यावा, यासाठी ते काय करत असत, देवाला त्या ठिकाणी नवस बोलत असत आणि त्या नवस फेडण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जात असत, एखाद्या प्राण्याचा त्या ठिकाणी बळी दिला जात असत. अशा पद्धतीचं कर्मकांड त्या ठिकाणी केलं जात असत. समाजामध्ये आज सुद्धा काही कर्मकांडाच्या काही घटना आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा आपल्या परिसरामध्ये सुद्धा काही तुरळक घटना आज सुद्धा त्या ठिकाणी हे घडतात. म्हणजे अशा स्वरूपाचं कर्मकांड त्या ठिकाणी चालत जात असतं. काही हिंदू महाराज सुद्धा समाजाची दिशाभूल करून त्या ठिकाणी समाजाला लुबाडण्यासाठी काही त्यांच्याकडून ह्या कर्मकांडाच्या माध्यमातून हे लुबाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. अशा पद्धतीच्या असणाऱ्या कर्मकांडास
राजाराम मोहन राय यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी काही केला विरोध केला. त्यांनी ईश्वरी पूजेचा मार्ग कर्मकांडाच्या ऐवजी त्यांनी प्रार्थनेचा मार्ग त्या ठिकाणी अनुसरणास त्या ठिकाणी काय केलं, समाजामध्ये जनजागृती घडवली. खरंच तुम्हाला ईश्वरी पूजा करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्वराची प्रार्थना त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी ईश्वरी पूजेचा मार्ग त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारण्याचं समाजाला आव्हान केलं. त्यानंतर समाजामध्ये अशा स्वरूपाच्या अनिष्ट प्रथा होत्या, त्या अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी समाजामध्ये जनजागृती घडवली. आपल्या समाजामध्ये सती जाण्याची प्रथा त्या ठिकाणी, म्हणजे एखाद्या स्त्रीच्या पतीचं निधन झालं, त्या पतीच्या 10 अग्नीमध्ये त्या पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी आपली आत्माहुती द्यावी लागत असत. या पद्धतीला आपण सती प्रथा असं म्हणतो. तर त्या स्त्रीला स्वतःहून त्या ठिकाणी आपलं जीवन संपुष्टात आणावं लागत असत. हे कशामुळे? समाजामधील असणारी ही अनिष्ट प्रथा. तर अशा स्वरूपाच्या असणाऱ्या अनिष्ट प्रथेला प्रथम राजाराम मोहन राय यांनी त्या ठिकाणी काय केला, विरोध केला. त्यानंतर बालविवाह पद्धत, म्हणजे बालपणामध्ये त्या ठिकाणी त्या मुलीचा विवाह लावला जात असतो. म्हणजे त्याची पूर्ण शारीरिक वाढ किंवा त्याचं पूर्ण बालपण त्याचं हिरावून त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हा बालविवाह त्या ठिकाणी केला जात असतो. याला सुद्धा, या प्रथेला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला. म्हणजे सती प्रथा, बालविवाह पद्धत, पडदा पद्धत या सर्व गोष्टीला त्यांनी त्या ठिकाणी काय केला, विरोध. त्या संबंधीचे सुद्धा इंग्रज सरकारकडून सुद्धा आपल्या त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी सतत पाठपुरावा करून 1829 साली लॉर्ड विल्यम बेटिंक यांनी सती बंदीचा कायदा सुद्धा राजाराम मोहन राय यांच्या पुढाकारामुळे त्या ठिकाणी, म्हणजे हा कायदा म्हणजे भारतीय समाजामधील असणारी अनिष्ट प्रथा त्या ठिकाणी दूर करण्यात आली. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक कायदा सुद्धा त्या काळामध्ये करून घेतला. किंवा एखादी स्त्री जर त्या ठिकाणी म्हणजे एखादी विधवा स्त्रीला त्या ठिकाणी पुनर्विवाह त्या ठिकाणी करण्यात यावा, विधवा पुनर्विवाह मान्यता कायदा सुद्धा त्या ठिकाणी करून घेण्यात आला. तर अशा स्वरूपाचे हे कायदे त्या काळामध्ये राजाराम मोहन राय यांनी इंग्रज सरकारशी सतत पाठपुरावा करून या ठिकाणी ह्या संबंधीचे कायदे त्या ठिकाणी करून घेतले. त्यानंतर विधवा स्त्रीला त्या ठिकाणी शिक्षण मिळावं याचं सुद्धा समर्थन राजाराम मोहन राय यांनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे विधवा स्त्रीला सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे याचं समर्थन त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यानंतर शिक्षणाचा प्रसार, पाश्चात्य शिक्षण पद्धतीमधील असणारे आधुनिक मूल्य हे आपल्या भारतीय तरुणांनी जोपासण्यासाठी त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना सुद्धा त्या काळामध्ये करण्यात आली होती. म्हणजे अशा स्वरूपामध्ये शिक्षणाचा प्रसारच्या उद्देशाने त्या ठिकाणी हे राजाराम मोहन राय यांनी केलं. त्यानंतर संवाद कौमुदी या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती घडण्यासाठी, समाजामध्ये प्रबोधन घडवण्यासाठी हे कार्य त्या ठिकाणी केले. म्हणजे अशा स्वरूपामध्ये समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी, आपल्या समाजामध्ये प्रबोधनाचे नवीन विचार घडवण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी उच्च नीतीचा विरोध करणे, प्रार्थनेचा मार्ग स्वीकारणे, अशा पद्धतीचा स्वीकार या ब्राह्मो समाज या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर परमहंस सभा 1848 मध्ये मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी या परमहंस सभेची स्थापना केली. परंतु या परमहंस सभेचं काम समाज सुधारण्यासाठी हे स्थापन करण्यात आली होती. परंतु याचा काळ अत्यल्प काळ त्या ठिकाणी राहिला. ही परमहंस सभा त्या ठिकाणी विसर्जित करण्यात आली आणि त्यानंतर या परमहंस सभेचं रूपांतर प्रार्थना समाज या माध्यमामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यामध्ये डॉक्टर
दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष त्या ठिकाणी झाले. आणि त्या काळामध्ये पाश्चात्य शिक्षण सुरू झालेलं होतं. मुंबईमध्ये विद्यापीठ स्थापन झालेलं होतं आणि काही भारतीय तरुण हे पदवीधर होऊन हे बाहेर पडलेले होते आणि हे पदवीधर झालेले भारतीय तरुण या प्रार्थना समाज या संस्थेमध्ये समाज सुधारण्यासाठी काय झाले, हे समावेश यांचा समाज हे सदस्य त्या ठिकाणी बनले. आणि यामध्ये जर सांगायचं झालं तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर हे यांनी त्या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या कार्याला त्या ठिकाणी सुरुवात केला आणि यांनी मूर्ती पूजेला त्या ठिकाणी पूर्णपणे विरोध केला. कारण आपल्या भारतीय हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी मूर्ती पूजेला अधिक महत्त्व त्या ठिकाणी दिलं जायचं. आज सुद्धा ती प्रथा चालू आहे, परंतु त्या काळामध्ये या मूर्ती पूजेला विरोध करण्यात आलेला होता. मूर्ती पूजेला कारण या मूर्ती पूजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्मकांड, अंधश्रद्धा याला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं. म्हणून या ठिकाणी या प्रार्थना समाजाने या मूर्ती पूजेला त्या ठिकाणी पूर्णपणे विरोध केला आणि कर्मकांडास त्या ठिकाणी काय केला, विरोध केला. तर अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी या मूर्ती पूजेला विरोध करण्यात आला. त्यानंतर उपासना आणि प्रार्थना या तत्वावर त्यांनी त्या ठिकाणी भर दिला. उपासना आणि प्रार्थना या तत्वाला त्या ठिकाणी भर देण्यात आला. म्हणजे तुम्हाला जर देवाची म्हणजे साधना करायची असेल तर त्यासाठी तुम्ही उपासना करा, प्रार्थना करा आणि या प्रार्थनेच्या माध्यमातून आणि उपासनेच्या माध्यमातून आपण ईश्वराचे असणारे तत्व उद्देश सुद्धा आपल्याला साध्य करता येतात. हे समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न आपल्या या प्रार्थना समाज या संस्थेने त्या ठिकाणी केला. त्यानंतर समाजामध्ये काही विधायक कार्य सुद्धा करण्यात आले होते. समाजामध्ये जो मागासलेला भाग होता, असे जे अनाथ मुलं मुली त्या ठिकाणी असत, अशा अनाथ लोकांना आश्रय देण्यासाठी त्या काळामध्ये सुद्धा अनाथालय सुरू करण्यात आले. त्यानंतर स्त्री शिक्षण संस्था सुद्धा त्या काळामध्ये स्थापन करण्यात आली. स्त्रियांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हे कार्य त्या ठिकाणी करण्यात आलं आणि स्त्री शिक्षण देण्याचं कार्य त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यानंतर कामगारांना सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे. मग कामगार वर्ग कसा दिवसभर त्या ठिकाणी कार्य करतो आणि शिक्षण त्यांनी कधी घ्यायचं, यासाठी कामगारांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी कामगारांसाठी रात्रशाळा सुद्धा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दलितांच्या सुधारण्यासाठी त्या ठिकाणी काही संस्था त्या काळामध्ये प्रार्थना समाज या संस्थेच्या अंतर्गत कार्य करत होत्या. त्यामध्ये जर सांगायचं झालं तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्या ठिकाणी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेच्या माध्यमातून दलितांच्या असणाऱ्या सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये करत होता. म्हणजे अशा स्वरूपामध्ये प्रार्थना समाज या ठिकाणी समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट प्रवृत्ती दूर करणे आणि समाजाचा विकास साधण्यासाठी त्या ठिकाणी या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी कार्य केले. तर आपण या ठिकाणी पाहिलं की ब्राह्मण समाज, त्यानंतर परमहंस सभा आणि प्रार्थना समाज या संस्थेचं असणारं कार्य आलं लक्षात. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत सत्यशोधक समाज. तिसरा सत्यशोधक समाज. याची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी
1873 मध्ये या ठिकाणी ह्या सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी केली. कारण या सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याचा उद्देश महात्मा ज्योतिराव फुले यांचा काय होता की भारतीय समाज रचना ही समतेच्या तत्वावर त्या ठिकाणी उभारली पाहिजे. हे तत्व या सत्यशोधक समाजाचं त्या ठिकाणी म्हणजे भारतीय समाजाची रचना ही सामाजिक समतेवर त्या ठिकाणी आधारली पाहिजे. हे या सत्यशोधक समाज या संस्थेचं त्या ठिकाणी कार्य. मग या ठिकाणी सत्यशोधक समाजाने म्हणजे समाजातील असणाऱ्या अनुयायांनी समतेचे तत्व हे समाजामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये असणारा जातीभेद दूर करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती घडवली आणि समतेच्या तत्वाशिवाय त्या ठिकाणी समाजाचा विकास होणार नाही याची जाणीव महात्मा ज्योतिराव फुले यांना त्या ठिकाणी होती. त्यांनी बहुजन समाज जो भारतीय समाज रचनेमध्ये जो कनिष्ठ जाती वर्गामधील असणारा जो बहुजन समाज होता त्यांना भारतीय समाज रचनेनुसार त्यांना शिक्षणापासून त्यांना त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं होतं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना त्या ठिकाणी लक्षात आलं होतं की या बहुजन समाजाला त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे, समाजामध्ये समान स्थान त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पुरस्कार केला. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचा पुरस्कार सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. त्यांनी ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आसूड या सार्वजनिक सत्यधर्म अशा या पुस्तकाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला. म्हणजे या माध्यमातून समाजामध्ये प्रसार करण्यासाठी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या ठिकाणी लिहिले होते. म्हणजे ह्या बहुजन समाजावर कशा पद्धतीने आपली भारतीय समाजामधील असणारी जी अनिष्ट प्रथा आहे ते कशा पद्धतीने अन्याय करत आहे याची जाणीव त्यांनी त्या ठिकाणी करून दिली होती. त्याबरोबर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी स्त्री पुरुष ही समानता तत्व समाजामध्ये निर्माण करण्यासाठी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले होते. अनिष्ट चालीरीतीला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विरोध केलेला होता. आपण पाहतो की महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाला सुरुवात त्यांनी प्रथम त्या ठिकाणी केली. त्यांना अनेक वरिष्ठ जातीमधील असणाऱ्या वर्गांचा विरोध असताना सुद्धा तो विरोध त्यांनी म्हणजे झुगारून त्या ठिकाणी स्त्री शिक्षण देण्यास त्यांनी त्या ठिकाणी समर्थन दिलं होतं आणि त्या संबंधीच्या शाळा सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी सुरू केल्या होत्या. अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी हे कार्य त्यांनी केलं. तर आपण सत्यशोधक समाज या ठिकाणी थांबू. ठीक आहे.